मित्रांनो, नाटकाचं पिक्चर बनवायचा हा प्रयत्न परेश मोकाजी यांचा गेल्याच आठवड्यात फसलाय। त्यांच्याच नाटकाचा पिक्चर बनवायला गेले आणि तो फसला। आता तेच झालंय का संगीत मान अपमानच्या बाबतीत, तेच या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। पिक्चर संगीत मान अपमान, दिग्दर्शित सुबोध भावे आणि ॲक्टिंग केलेली आहे स्वतः सुबोध भावे, सुमित राघवन आहेत आणि वैदई आहे याच्यामध्ये। चित्रपटाची कथा या तिघांच्याच भोवती फिरते। आता चित्रपटाची साधी कथा जर बोलायला गेलं तर कथा काय आहे, एक राजकुमारी आहे आणि एक गरीब माणूस आहे। राजकुमारीचं लग्न ठरणार असते तिथल्याच एका माणसाबरोबर, म्हणजे त्या लेवलच्या एका माणसाबरोबर, सेनापतीबरोबर ठरतं, पण तिला तो पसंत पडत नाही। पण तिचा असा काही एखादा एक माणूस तिला भेटतो जो गरीब कुटुंबातून येतो। आता तो तिला कसा भेटतो, तो गरीब माणूस असतो आपला धैर्यधर, म्हणजेच आपला सुबोध भावे हे असतात। आता ते कसे भेटतात, आता भेटल्यानंतर ना तिथं एक असं काहीतरी होतं की तिला अपमान झाल्यासारखं वाटतं। दोघांच्यामध्ये असं काहीतरी ते कॉन्फ्लिक्ट होतं। आता तिला सुबोध भावे यांना हे माहीतच नसतं की ही राजकुमारी आहे। तो फक्त एक नॉर्मल ते मैत्रिणीच्या ड्रेसमध्ये असल्यासारखं तो नॉर्मल जे काय आहे ते असं काही त्यांचं कॉन्फ्लिक्ट होतं तिथं। मग तिथून ते भांडण होऊन पण तिला काय वाटतं की यानं माझा अपमान केला आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी ती तिथं काय म्हणते, वेशभूषा बदलून येते आणि त्याच्या घरामध्ये तिथं कामाला लागते। ओके, आता जी जशी वनमाला बनवून येते, वनमाला बनवून आल्यानंतर तिचा एकच हेतू असतो की ह्याला उघडा पाडायचा आहे। उघडा पाडायचा आहे म्हणजे ह्याचं काय जे इंटेन्शन आहे ना ते लोकांच्या पुढं आणायचं आहे। आता ती इंटेन्शन ते लोकांपुढं आणते का, त्याचा खरोखरच काय हेतू असतो का, तिचं लग्न नेमकं कुणाबरोबर होतं, नेमकं ते आपल्या सुमित राघवन बरोबर होतं का सुबोध भावे यांच्याशी होतं, म्हणजे चंद्रविलास बरोबर होतं का धैर्यधर बरोबर होतं, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला चित्रपटात बघायला मिळतील। आता बोलूया, हे नाटक जे होतं ते जवळजवळ 100-125 वर्षापूर्वीचं नाटक होतं, त्याचंच हा पिक्चर बनवला आहे। आता सुबोध भावे यांनी एक चांगलं काम केलं आहे, नाटक जशाच्या तसं याच्यामध्ये पलटी मारलेलं नाही आहे। ते म्हणजे त्यातली त्यांनी एक ठराविक मेन कॅरेक्टर घेतलेली आहे, दोन ही कॅरेक्टर महत्त्वाची त्यांनी उचललीत आणि आपल्या पद्धतीनं ही कथा पटकथा डेव्हलप केली। कथा केली, पटकथा केली, मग डायलॉग केले, मग सीन्स केले, म्हणजे व्यवस्थित डेव्हलप केलेले आहे। आता ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर मी ज्यावेळी ट्रेलर आला होता त्यावेळी मला असं वाटलं होतं की सुबोध भावे सर यांना हा रोल शोभणार नाही, पण नाही, त्यांनी त्याला योग्य पद्धतीनं न्याय दिला आहे। आता तुम्ही जे नाटक बघितलं असाल, यूट्यूबवर आहे सुद्धा, तर त्याच्यावर ना हे जे वनमालावर फोकस केलेला आहे। नाटकात वनमाला ही मेन कॅरेक्टर असल्यासारखी आहे, पण पिक्चर बघताना तुम्हाला हा धैर्यधर म्हणजे सुबोध भावे सर या कॅरेक्टरवर जास्त फोकस बघायला मिळतो। बाकी ॲक्टिंग ह्यांची जबरदस्त आहे। सगळ्यात जे काही वनमालाचं जे काही वैदईचं जे काही कॅरेक्टर आहे ना, वैदईने केलेलं, ती राजकुमारीपेक्षा वनमालाच्या या कॅरेक्टरमध्ये खरोखर म्हणजे सात्विक, सुंदर, जबरदस्त छान वाटते। आणि बाकी मला खटकलं ते म्हणजे सुमित राघवनची मिशी डुप्लिकेट आहे असं मला का जाणवत होतं, ते म्हणजे त्यांना स्क्रीनवर बघून मला अक्षय कुमार पृथ्वीराजमधला अक्षय कुमार मला आठवला की मिशी डुप्लिकेट लावून आल्यासारखा, आणि इवन तलवार धरणं पण कुठेतरी काठी चिन्नी दांडूमधली ते दांडू धरल्यासारखा, ते काय जमलेलं नाही। ते एक निगेटिव्ह पॉईंट जर सोडला तर चित्रपट बघण्यासारखा आहे। तुम्हाला खरोखर म्हणजे 100 रुपयातले तुमचे 80 रुपये नक्कीच वसूल करून देणार। हां, इतकी अपेक्षा ठेवू नका की कट्यार काळजात घुसली इथंपर्यंत तुम्हाला तो घेऊन जाईल किंवा एक जबरदस्त उत्कृष्ट तुम्हाला अशी प्रेम कहाणी देईल, पण एक चांगला वाखाणण्याजोगा बघण्यासारखा तुम्हाला एक्सपिरियन्स नक्कीच देईल। आणखीन एक महत्त्वाचं ते म्हणजे मला तर वाटतंय कट्यार काळजात घुसलीची जी काही टीम होती ना, ती आपले सचिन सर वगळता बाकी सगळी सेम टू सेम टीम आहे असं जाणवतंय। याच्यामध्ये एक आपले शंकर महादेव यांचा कॅमिओसुद्धा आहे, तो सुद्धा तुम्हाला म्हणजे मजा देऊन जाणार आहे। शेवटी पैसा वसूल आहे का, तर तुम्ही एकदा अवश्य बघू शकताय। एक आर्ट कॅटेगरीतली फिल्म आहे आणि मायनस पॉईंट म्हणायला गेले तर ह्यातली ॲक्शन कोरिओग्राफी अजून मराठीला जमतच नाही, ते पुन्हा एकदा सिद्ध झालं, म्हणजे ॲक्शनवर कामच करत नाही। ओके, जे काय फायटिंग सिक्वेन्स आहेत, ॲक्शन कोरिओग्राफी हा प्रकारच नाही आहे असं वाटतंय कुठं तर। तेच असं करणं हे काय एक बालिशपणा तिथं दिसतोय त्याच्यामध्ये। बाकी इतकेसे निगेटिव्ह तुम्ही इग्नोर करू शकताय। म्युझिक ॲव्हरेज लेवलचं आहे, बाकी स्टोरी त्याच्यात दम आहे, तेच एक की पॉईंट आहे।